तर बाळासाहेब थोरातच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. थोरात साहेब, आज खरं तर विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांसंदर्भात चर्चा होण्याची माहिती मिळते. एक योग्य न्याय मिळेल का या पुरवणी मागण्यातून असं वाटतं? काय खरं सांगतोय की मागण्यांमागे मागण्या चाललंय. बजेट मागे सप्लिमेंटरी बजेट चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाचं चुरावा होत असताना दिसतोय. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हे सगळे निर्णय केले जात आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती तशी आहे काय, अत्यावश्यक खर्च असतील, अनुदान असतील, ते राज्यातले गेलेले आहेत का? तर निवडणुकी करता म्हणून घोषणा तुम्ही फक्त करतायत आणि मतं कशी मिळणार या दृष्टीने चाललेले प्रयत्न हे स्पष्टपणे या सगळ्या बजेटमध्ये दिसत आहे. याच्यातून ही अर्थव्यवस्था जी आहे ती डबघाईला जात असताना दिसते आम्हाला. अनेक बिलं सुद्धा नंतर मिळणार नाही अशी अवस्था आहे. थोरात साहेब, ज्या प्रकारे माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने आणली, तिच्या प्रचारासाठी जवळपास आता 5,000 कोटींचा खर्च जो आहे तो केला जाणार असल्याचं समजतं. आता खरं सांगतो की सगळं मताकडे लक्ष ठेवून चाललेल्या गोष्टी आहे, परंतु जनता ओळखते. शेवटी तात्कालीन फायद्यापेक्षाही पुढे 5 वर्ष कशी जाणार किंवा राज्य प्रगतीपथावर कसं जाणार आणि ते कोण नेणार याचा विचार करूनच लोकांनी मतदान केलं पाहिजे. हे सगळं चाललंय ते फक्त मतासाठी चाललंय. विधान शेवटचा प्रश्न आहे. विधान परिषदेच्या सभापती पदासाठी आज महाविकास आघाडी राज्यपालांची भेट घेणार आहे. त्याला जोडून असा प्रश्न आहे की ज्या प्रकारे निवडणुका होत आहेत, एकंदरीत सर्व आमदारांना हॉटेलवरती घेऊन जात आहे, तर नेमकं काय याच्यामध्ये? नाही, खरं सभापती पद इतके वर्ष रिक्त राहणं ही काय अशोभनीय गोष्ट आहे. परंतु आता काही चालतंय. स्थानिक स्वराज्य संस्था तर किती काळापासून आपण पाहतोय प्रशासकांच्या ताब्यात आहे, म्हणजे अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. दुर्दैवानं हे सरकार, त्यांची काम करण्याची पद्धत ही लोकशाहीवादी नाही, हे त्याच्यातून सिद्ध होत आहे. मला हे दुसऱ्या विषयाचं अद्याप माहित नाही असं काही चाललेलं आहे. तर हे होते काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आता येऊ घातल्या, त्या पार्श्वभूमीवरती सर्व आमदारांना जे आहे ते आता हॉटेलमध्ये नेणार असल्याची सुद्धा चर्चा समोर आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोहली सह वैभव पाटील, मुंबई.